संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्यासाठी त्याचबरोबर इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करूया असा सूर घोरपडे नाट्यगृहात संपन्न संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्राचे वाटप प्रसंगी सर्वच नेते मंडळींनी केला। यावेळी आमदार प्रकाश आवाडे यांनी केलेल्या राजकीय कलगीतुरामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या गेल्या। संजय गांधी निराधार योजना अंतर्गत मंजूर 2138 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रकाचे वाटप कार्यक्रम श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। यावेळी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी वृद्धकाळ, विधवा अपंग निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनातील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र वाटपासाठी स्वतंत्र 10 टेबल लावण्यात आले होते। संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिल डाळ्या यांनी स्वागत करून प्रास्ताविकात संजय गांधी योजना अंतर्गत 32,000 लाभार्थी आहेत, त्यासाठी स्वतंत्र नायब तहसीलदार व आवश्यक स्टाफ नेमण्यात यावा, कायमस्वरूपी पुरवठा अधिकारी नेमण्यात यावा, योजनेसाठी उत्पन्नाची 21,000ची अट रद्द करून ती 50,000 करावी, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली। अध्यक्षीय भाषणात खासदार धैर्यशील माने यांनी संजय गांधी निराधार योजना समिती ही सर्वसामान्य गोरगरिबांचा आशीर्वाद मिळवणारी समिती आहे। केंद्र व राज्य शासनाने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना सुरू केल्या आहेत। त्यापैकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून 7 लाख अर्जांची नोंदणी झालेली आहे। त्या अंतर्गत थेट खात्यात रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून पैसे जमा होऊ लागले आहेत। महिलांना सक्षम बनविण्यासाठी शासन निर्णय घेत असून येथील संजय गांधी योजना समितीने उत्कृष्ट काम केले आहे। दिव्यांग बांधवांसाठी अपंगत्वाचे दाखले इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातून देण्यासाठी प्रयत्न करूया असे आवाहन केले। माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी संजय गांधी योजनेतील लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून तो लवकरच जाहीर होईल असे सांगितले। वयोश्री योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचे अर्ज 19 ऑगस्ट पासून महानगरपालिकेत स्वीकारले जाणार आहेत, त्याचाही लाभ घ्यावा असे आवाहन केले। आमदार प्रकाश आवाडे यांनी संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष अनिल डाळ्या यांना अध्यक्ष करण्यासाठी मीच पुढाकार घेतल्याचे सांगत दरमहा 4 कोटी म्हणजेच वर्षाला 48 कोटी अनुदान केवळ इचलकरंजीतील लाभार्थ्यांना मिळते। 21,000च्या उत्पन्न मर्यादेची अट याच लाभार्थ्यांना का असा सवाल करत लाडकी बहीण योजनेप्रमाणे उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाखाची करावी, यासाठी शासन दरबारी प्रयत्न करूया असे आवाहन केले। या प्रसंगी इंदुराव शेळके, प्रकाश दत्तवाडे, अशोक स्वामी, रवींद्र माने, विठ्ठल चोपडे, अमृत भोसले, डॉक्टर राहुल आवाडे, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, कोंडेबा दवडते, सुखदेव माळकरी, सौ सरिता आवळे, महेश टोके, संजय नांगुरे, तमन्ना कोटगी, सलीम मुजावर, जयप्रकाश भगत, महेश पाटील यांच्यासह लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।